topic's name is why the angle is shown somehow like ABD or angle ABC or angle BCD. Oh, sorry, not BCD. It's actually a DBC. If you are going to check all the three names, then as I already told you, ki single name is also enough. It means angle center name, angle B, angle B, angle B. मराठीत हा प्रश्न विचारतोय तुम्हाला बघ की नाव देताना कोणते तिघ नाव द्यायला लागतात. तिघ का लक्षात घ्या. कसं इथं दिलेले तुम्हाला समजा अँगल बी इन द ऍडजस्टंट फिगर कॅन वी राईट द नेम ऑफ द अँगल ऍज ओनली बी. जर तुम्ही अँगल बी म्हटलं तर तुमच्या समोर हे तीन प्रश्न आले. किती प्रश्न आले? तीन. हाऊ डू वी नो एक्झॅक्टली विच अँगल इज बी? आपल्याला कसं कळणार? आणि सर काय फरक पडतोय? अँगल बीच आहे नाही ना बा, फरक पडतोय. फरक कसं पडतंय ते लक्षात घ्या. हा जर अँगल बी म्हटला तर हा जर 30 असला तर, आणि हा जर समजा 70 असला तर, आणि टोटल जो आहे तो 100 असला तर, मग कोणत्या अँगल बी बद्दल बोलतोय आपण? अँगल एबीसी बद्दल बोलतोय, अँगल एबीडी बद्दल बोलतोय, अँगल डीबीसी बद्दल बोलतोय. क्लिअर होतोय का? नाही. म्हणूनच कधीही अँगलचे रिप्रेझेंट करतात, कधीही तिघ शब्द दाखवले जातात. आणि एक लेटर केव्हा दाखवला जातो? जेव्हा क्लिअर आहे, जेव्हा पाथ क्लिअर आहे, म्हणजे तुम्हाला मार्ग दिसतोय की फक्त एकच अँगल. आता मला सांगा बेटा, तर फक्त हाच कोण दिला असा अँगल दे. मला मागे पण डोळे. अगर जर मी हे एबी दिलं तर काय येणार बेटा? फक्त अँगल बी. इथं तुम्ही काय लिहू शकता? अँगल बी. इथं ब्रँच आहे का बेटा? नाही. म्हणून याला तुम्ही अँगल बी म्हणू शकता, पण इथं तुम्हाला भरपूर काही दिलेलं आहे, त्याला तुम्ही अँगल बी फक्त असं संबोधू शकत नाही. आलं लक्षात? येस और नो? सो इथं अँगल एबीसी सोबत अजून कोणतं दाखवू शकतो आपण? मी लिहिलेत नाव, अँगल ए बी डी, आणि अजून दुसरं कोणतं दाखवू शकतो? डीबीसी. आलं बेटा लक्षात? विच अँगल इज लार्जर अमंग एबीसी अँड एबीडी? आता बघा, आता परत बघायचं, एबीसी आणि एबीडी, एबीडी शेवटचा कोणता मोठा सांगता का? अँगल एबीडी हा मोठा आहे बघा. एबी किती मोठा आहे बघा, आणि एबीसी कसा आहे? थोडा लहान. बरोबर? म्हणून इथे आन्सर लिहा, अँगल एबी. विच अँगल इज लार्जर अमंग अँगल सीबीडी अँड एबीडी? प्लीज इकडे बघा, आपण परत पुसणार आहे. तर सीबीडी आणि एबीडी, एबी परत मोठा. कोणता मोठा आहे परत? एबी. हाऊ विल यू कम्पेअर दीज अँगल्स? मग तुम्ही कशाच्या मदतीने कम्पेअर करणार, तुलना करणार? सो जस्ट चेकआउट. इथं आपण घ्यायचं प्रोट्रॅक्टर. काय घेतलं बेटा आपण? हे प्रोट्रॅक्टर घेतलं. मी हे पुसलंय. आता प्रोट्रॅक्टर घेतल्यानंतर हे बघा, मोजताना कसं मोजायचं बाळ, इकडे लक्षात घ्या. मी तुम्हाला ऍक्च्युअल माप सांगतोय त्यांची. बघा, ही लाईन आहे, ही मी मॅच केली. आलं का लक्षात? $63, नॉट 60. इथं माझ्या डायरेक्ट दिसतो, मला माहिती आहे. एक ते आलं 63. दिसतंय सर्वांना बा? निधी हे काय आहे? 63. किंवा आपण असं शोधतो. गिव्ह मी अ मिनिट. त्यानंतर पुढचा कोण कसा येणार बघा. आता माझ्याकडे इन्स्ट्रुमेंट आहे म्हणून, नाहीतर आपण काय करू शकले असते? गडबड करून टाकले असते. आता कोण किती आहे? 52 आहे. बघा, दिसलंय का? ओके. सो हे अँगल आलं
63 आणि हे 52. मग तुलना आता 63 प्लस 52. तुषार थोडं लक्ष दे, नाही तर मार्क अशी. आणि दोघांचा एक सातचा अँगल किती आहे बघा. एकशे 15 यायला पाहिजे. हा, इथं एक अँगलचा प्रॉब्लेम होतोय. कुठं तरी काहीतरी 115 ऍक्च्युअल किती यायला पाहिजे. मग एरर आलंय आपलं. 1 डिग्रीचा फरक पडतोय आपला. किती डिग्रीचा? 1 डिग्रीचा. बघा इथं जर घेतलं तर 63. ओ, ते 64 होऊन गेलं बघा. हे 63 आणि आता पण ते 116 आहे. काही हरकत नाही. तर टोटल मग आता आपण मूव्ह करूया. हा प्लीज, काही त्रास होतोय बा. मग अँगल एबीडी इथं तुम्ही काय लिहू शकता. मग एबीडी किती आहे. मग 115च्या जागेवर आपण 116 दाखवू. हा, आणि एबीसी किती दाखवायचा बेटा. एबीसी हे 63 नका दाखवू, 64 दाखवा. किती दाखवा. 64. याला लिहा 64. आणि सीबीडी किती आहे. 52. लिहू शकता का. मग दाखवलं मी तुम्हाला हे, हो की नाही. तर हे झाली तुलना, हे झालं कंपॅरिझन. अजून तुलना सोबत आपण काय बघितलं की 5 कुठून असं दाखवलेलं आहे. म्हणजे ए बी सी, ए बी डी किंवा बी सी डी. तर 3 नावं का दाखवली जातात कळलं का. येस नो.